आदाब से MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं काजी मुहियुद्दीन। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की खास खबरों पर। औरंगाबाद और जालना पार्लिमानी हल्के से महाविकास आघाड़ी के मुत्तहदा उम्मीदवार चंद्रकांत खैरे और डॉक्टर कल्याण काळे की इंतखाबी तशहीर के लिए NCP के बानी सदर शरद पवार का आज शहर में इजलास मुनक़िद। मुल्क के मौजूदा सियासी हालात पर उन्होंने किया तबसरा। आखिरकार महायुति ने औरंगाबाद पार्लिमानी हल्के से तय कर लिया अपना उम्मीदवार। रियासती वजीर संदीपान भुमरे पाटिल के नाम का जल्द किया जाएगा बाकायदा ऐलान, कहा शिवसेना शिंदे ग्रुप के तर्जुमान संजय शिरसाट ने। वोटर्स में बेदारी पैदा करने सेंट्रल प्राइमरी स्कूल नंबर 1 किराड़पुरा में खुसूसी प्रोग्राम मुनक़िद। प्रियदर्शनी स्कूल में भी तलबा के लिए रखा गया 3D तारांगन नामी शो। फिल्म के जरिए तलबा को फराहम करवाई गई खलाई मालूमात। और गवर्नमेंट मेडिकल कॉलेज के अहाते में मौजूद बजाज धर्मशाला में चैरिटी अस्पताल में ज़रूरतमंद मरीजों के इलाज से मुत्ताल्लिक़ रखा गया तरबियती वर्कशॉप, माहिरीन ने की रहनुमाई। खबरें तफसील से। महाविकास आघाड़ी के मुत्तहदा उम्मीदवार चंद्रकांत खैरे की इंतखाबी तशहीर के लिए NCP के कौमी सदर शरद पवार का एक इजलास आज मुनक़िद किया गया। इस इजलास में शरद पवार ने मुल्क के मौजूदा सियासी बदहाली के हालात पर गुफ्तगू की और कहा कि अब वक्त आ गया है कि ये तय किया जाए कि मुल्क की बागडोर किन हाथों में दी जाए, इसका फैसला किया जाए। उन्होंने महाविकास आघाड़ी के इत्तेहाद से मुतालिक कहा कि हम सब मुत्तहदा तौर पर हम ख्याली के साथ काम करते हुए मुल्क की सियासत को सही रुख देंगे। उन्होंने मौजूदा तोड़जोड़ और भागदौड़ की सियासत पर तबसरा करते हुए कहा कि अडानी जैसे सरमायादार का साथ देने के लिए कई मफाद परस्त अरकान पार्लियामेंट एक साथ आ गए हैं। शरद जी ने मौजूदा सरकार को भी शदीद तनकीद का निशाना बनाया और औरंगाबाद लोकसभा हल्के के उम्मीदवार चंद्रकांत खैरे को भारी अक्सरियत से कामयाब बनाने की अपील हल्के के राय दहिंदगान से की है। मोदी साहेबांचं भाषण ऐकत होतो ते आज मला सांगायचं आणि सवन भाषणामध्ये त्यांनी सांगितलं काय, हे भाषण असो, याच्या आधीचं भाषण असो, अन्य राज्याची भाषणं असो, अपेक्षा अशी असते की देशाचा प्रधानमंत्री हा संबंध देशाचा असतो। यांची भाषणं ऐकली, यांचे विचार समजून घेतले तर एक गोष्ट स्पष्ट होते की हे संबंध देशाचे प्रधानमंत्री नाही, ते भाजपचे प्रधानमंत्री आहे। देशाचं नेतृत्व ही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे। त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावा लागतो। मतभिन्नता असू शकते पण राष्ट्रीय दृष्टिकोन याची राष्ट्रीय गरज असते। आज मोदी कुठेही गेल्याच्या नंतर आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत, राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे, याचं विस्मरण त्यांना होतं आणि ते सातत्यानं कधी नेहरूंच्या टीका करत, कधी राहुल गांधींच्या टीका करत, कधी माझ्यावर टीका करत, कधी आघाडीवर टीका कर। या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही काय करणार हे देशाला सांगा। जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्यातली 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढायला घालवली, तुरुंगामध्ये गेले, स्वतःच्या घरदाराचा विचार केला नाही। स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे यासाठी प्रयत्न केले, विज्ञानाला प्रोत्साहित केले आणि जगातली महत्त्वाची सत्ता भारत व्हावी यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले। असं देशासाठी प्रचंड योगदान देणारं जवाहरलाल नेहरूंच्या सारखं नेतृत्व आणि त्याच्यावर व्यक्तिगत टीका करणं, याचा अर्थ
आज या देशाचे प्रधानमंत्री त्यांची मानसिकता काय हे या निमित्ताने सत्य होतं. जातात राज्यामध्ये अनेक गोष्टी सांगतात. आश्वासनामागे आश्वासन सांगितलं त्यांनी की माझ्या हातात सत्ता द्या, 50 दिवसाच्या आत मी महागाईचा खर्च सोडवतो. महागाईचा खर्च सोडवला, कशाच्या किमती केल्या. आज त्यांनी सांगितलं 50 दिवसाच्या आत मी पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्याच्या किमती 50% कमी केली. त्यांनी एकदा केंद्र सरकारवर टीका केली तर आज त्या केजरीवालला तुरुंगात टाकलेले. दिल्लीचा मुख्यमंत्री तुरुंगात, अन्य राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात, पश्चिम बंगालचे मंत्री तुरुंगात, पंजाबचे मुख्यमंत्री तुरुंगात. शेवटी निर्वाचित झालेले लोकांचे प्रतिनिधी त्याची धोरणं ही योग्य रीतीनं राबवण्याच्यासाठी प्रयत्न करत असतील आणि ते करत असताना केंद्राचं सहाय्य होत असेल तर त्या केंद्राच्याकडे टीकाची भाजी केली तर या माणसांना, लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकण्याचं काम जे राज्यकर्ते करतात याचा अर्थ स्वच्छ आहे की हे राज्यकर्ते या देशाला हुकुमशाहीच्या रस्त्याने देत आहेत आणि ती हुकुमशाही तुमची माझी लोकशाही उद्ध्वस्त करेल, तुमचा माझा अधिकार हा उद्ध्वस्त करेल. आणि म्हणून हाच निकाल आपल्याला घ्यायचा. आता अनेक तास या ठिकाणी बसतात, मी काही जास्त वेळ घेणार नाही. पण लोकशाहीवरचं संकट, घटनेवरचं संकट आणि सामान्य माणसाच्या मूलभूत हक्काच्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल. आणि ते उत्तर द्यायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या विरुद्ध पक्षांचा 100% पराभव करणं आणि या मतदारसंघामध्ये काळे आणि खैरे यांना मोठ्या मताने विजय करणं हेच काम तुम्ही करावं. त्याला आमची साथ राहील ही खात्री या ठिकाणी देतो. माझे 2 शब्द संपवतो. आखिरकार महायुति ने औरंगाबाद पार्लिमानी हलके के लिए अपना उम्मीदवार तय कर लिया है. रियासती वजीर संदीपान भुमरे पाटिल के नाम का ऐलान जल्द ही बाकायदा तौर पर कर दिया जाएगा. ये इत्तला शिवसेना शिंदे ग्रुप के तर्जुमान व MLA संजय शिरसाट ने दी. वो शहर में मुनक़िदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना के इजलास से मुखातिब थे. इस इजलास के दौरान उन्होंने इस बात का ऐलान किया कि औरंगाबाद पार्लिमानी हलके के लिए महायुति में शामिल सियासी कायदीन ने मुतफ़क़ा तौर पर रियासती वजीर संदीपान भुमरे को उम्मीदवारी देने का क़तई फैसला कर लिया है और जल्द ही उनके नाम का ऐलान कर दिया जाएगा. मी प्रवक्त्याचं नाव सांगून देईन. जायसाचे बरोबर आहे ना. तर ठीक आहे, गम ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरू त्या दिवशी तुम्हाला यावं लागणार आहे. काय आणणारा इधर एक वर्ग आहे चांगला. लोकसभा चुनाव में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के सरबराह राज ठाकरे ने महायुति को सपोर्ट का ऐलान किया है. इसी ज़िमन में मनसे के ओहदेदारान व वर्कर्स का एक इजलास आज शहर में मुनक़िद किया गया. MNS के इस इजलास में राब्ता वजीर संदीपान भुमरे और रुकन असम्बली संजय शिरसाट ने भी शिरकत की. मीटिंग में महायुति के उम्मीदवार की हिमायत का फैसला किया गया. मीटिंग में जहां MNS के ओहदेदारान और कारकुनान शरीक थे, वहीं महायुति के कायदीन में संदीपान भुमरे, संजय शिरसाट, MLA प्रदीप जायसवाल भी मौजूद थे. इस मौके पर MNS लीडर बाला नांदगांवकर ने कहा कि पार्टी चीफ राज ठाकरे के कहने पर हम बिला तरद्दुद किसी भी बात की कोई परवाह न करते हुए महायुति उम्मीदवार की हिमायत का ऐलान करते हैं और इस तरह हमारी हिमायत हमेशा ही हिंदुत्व के साथ रहेगी. नांदगांवकर ने दावा किया कि महायुति के रियासती भर से 40 उम्मीदवारों को जीत हासिल होगी. दरियासना इत्तला मिली है कि शहर में एक तरफ मनसे की ये मीटिंग जारी थी तो दूसरी जानिब म्यूनसिपल कॉरपोरेशन की जानिब से मुख्तलिफ मकामात पर लगे महाराष्ट्र नवनिर्माण सेना के बैनर्स और होर्डिंग हटाने की कार्रवाई की गई. असू शकतात. साहेबांनी ताजवाला सांगितलं होतं की
आमच्या कार्यकर्त्यांना नाही, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला मान सन्मान दिलाच पाहिजे. तो साधारण कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो आणि कोणत्याही पक्षाचा असो. त्याप्रमाणे ती एक भावना आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची होती, कार्यकर्त्यांची होती. शिवाय साहेबांचा फोटो सुद्धा लागला पाहिजे अशी भावना त्यांची होती. बाकी निवडणुकीमध्ये जे काही रसद असते ती रसद त्या त्या ठिकाणच्या स्थानिक दृष्टीवरती अवलंबून असते आणि त्याप्रमाणे ते करतात. आमचे समन्वयक म्हणून सन्माननीय दिलीप धोत्रे ते त्यासाठी या ठिकाणी नेमलेले आहेत आणि बाकी त्यांच्यासोबत इतर सगळी मंडळी आमची आहे. संपूर्ण मराठवाडा ते स्वतःही बघतात. त्याच्यामुळे इकडच्या सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्याच समन्वयकांची यादी आम्ही पाठवलेली आहे. त्याप्रमाणे ते त्या त्या उमेदवारांना तशा प्रकारच्या सूचना त्या त्या पक्षाचे प्रमुख पाठवतील त्याप्रमाणे अंमलबजावणी केली. आणि असं म्हणाले की तन आणि मनाने आम्ही तुमच्यासोबत आहोत, तन मात्र आमच्याकडे नाही, तुमच्याकडे सत्ता आहे, तर कसं सामावून घ्यायचं तुम्ही? त्याचं कारण असं आहे की आमचा कार्यकर्ता 18 वर्ष साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तन मन धन सगळं अर्पित करून काम करतोय. म्हणजे महिला आघाडीपासून सगळे आमचे लोक जे जी गोष्ट शक्य होईल ते त्या गोष्टी ते करतायत. निवडणुकीच्या काळामध्ये छोटा मोठा खर्च नसतो, खूप मोठा खर्च असतो आणि आम्ही काही सत्तेतील लोक नाही आहोत. तरी पण 18 वर्ष आम्ही पक्ष चालवलेले आहे आणि त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा आपलाच उमेदवार समजायचा पक्षाचा आणि त्यांना मदत करायची. कोणताही उमेदवार असो, तो कमळावरचा उमेदवार असो किंवा धनुष्यबाणाचा उमेदवार असो किंवा सिटीचा उमेदवार असो, जो उमेदवार असेल त्याला पूर्णपणे आपल्याला मदत करायची आहे. त्याला अपेक्षा काही ठेवणार नाही. पण कार्यकर्त्याला काय करायचं काय नाही करायचं ते त्या त्या पक्षाचे लोक ठरवतील आणि ठरवतील. स्मार्ट सिटी प्रोजेक्ट फंड से औरंगाबाद शहर में मुख्तलिफ इलाकों में सीमेंट रास्ते तामीर किए जा रहे हैं, जिनकी जांच IIT मुंबई के जिम्मेदारान ने की और इन तामीरी कामों की नाक़िस क्वालिटी पर मुतल्लिक़ा अफसरान की खूब खबर ली. वाज़ेह है कि स्मार्ट सिटी प्रोजेक्ट के फंड से शहर में 111 सीमेंट रास्ते तामीर किए जा रहे हैं, जिन पर लगभग 317 करोड़ रुपये खर्च किए जा रहे हैं. इन कामों की थर्ड पार्टी के जरिए जांच के लिए IIT मुंबई को मुकर्रर किया गया है और मुताल्लिक़ा एजेंसी की एक कमेटी डॉक्टर धीरेन्द्र सिंह की क़ियादत में इन रास्तों के तामीरी कामों पर नज़र रखे हुए है. हर 3 माह बाद मुताल्लिक़ा कमेटी के अफसरान औरंगाबाद आते हैं और कामों की जांच के बाद अपनी रिपोर्ट इंतज़ामिया को पेश करते हैं. 3 माह कबल इस कमेटी ने रास्तों के तामीरी कामों का जायजा लेने के बाद इसकी नाक़िस क्वालिटी पर सख्त नाराज़गी जाहिर करते हुए 40 सफ़हात पर मबनी अपनी रिपोर्ट स्मार्ट सिटी दफ्तर के सुपुर्द की थी. इस रिपोर्ट के बाद इन कामों में कोई सुधारना की गई या नहीं ये देखने के लिए डॉक्टर धीरेन्द्र सिंह 19 अप्रैल को शहर आए और स्मार्ट सिटी दफ्तर के अफसरान को साथ लेकर सुबह 9 बजे से शाम तक तमाम तामीरी कामों का जायजा लिया. ज़राए से मौसूला इत्तला के मुताबिक डॉक्टर धीरेन्द्र सिंह ने स्मार्ट सिटी दफ्तर के अफसरानों मुताल्लिक़ा एजेंसी के जिम्मेदारान के खूब कान खींचे. कुछ सीमेंट रास्तों को खोदकर फिर से वहां किए गए पैचवर्क की क्वालिटी पर कई सवाल खड़े किए और कहा कि पैचवर्क और सीमेंट रोड की सतह हमवार न होने के सबब कुछ माह बाद ही ये सड़क फिर से उखड़ जाएगी. उन्होंने एजेंसी के RMC प्लांट मटेरियल स्टैंडर्ड मेंटेन करने के लिए वहां ली जा रही खबरदारी और रास्तों पर कंक्रीट डालते वक्त उठाए जा रहे इक़दामात के अलावा स्मार्ट सिटी AMC के निगरान स्क्वाड और उनके जरिए रास्तों का मेयारी दर्जा बरकरार रखने के लिए की गई कार्रवाई का जायजा लिया. ये इत्तला बावसूख ज़राए से मौसूल हुई है, मगर अपनी खामियों पर पर्दा डालने के लिए स्मार्ट सिटी दफ्तर के स्मार्ट अफसरान ने खूब राजदारी बरती और स्क्वाड चीफ से मीडिया को मिलने तक नहीं दिया और जब उनसे ज़िमन में वजाहत तलब की गई तो उन्होंने गुमराहकुन जवाबात दिए. उस्मानाबाद लोकसभा हलके से महायुति की उम्मीदवार अर्चना ताई पाटिल ने आज अपना पर्चा नामजदगी दाखिल किया, लेकिन उससे पहले उन्होंने शहर में एक रैली निकालकर अपनी ताकत का मुजाहरा किया, जिसमें नायब रियासती वज़ीर आला अजीत दादा पवार और दीगर वज़रा भी शामिल हुए. नायब वज़ीर आला अजीत पवार के अलावा रियासत के वज़रा वज़ीर सेहत तानाजी सावंत, संजय बनसोड़े,
भारतीय जनता पार्टी रियासती सदर चंद्रशेखर बावनकुले, साबिक वजीर बसुराज पाटिल, तुलजापुर के रुकन असेंबली जगजीत सिंह पाटिल, अराकीन असेंबली अभिमन्यु पवार, ज्ञानराज चौगुले, राजा भाऊ राउत, सतीश चौहान, विक्रम काले, सुरजीत सिंह ठाकुर, रिपाई के सदर राजा ओहाड़ और राष्ट्रवादी अजित पवार ग्रुप, भाजपा, शिवसेना, शिंदेगढ़, रिपाई आठोले और मनसे के कारकुनान ओहदेदारान इस रैली में शरीक थे। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के मुजस्समे पर ख़राज अक़ीदत के बाद ये रैली उम्मीदवारी फॉर्म भरने के लिए मुताल्लिक़ा दफ्तर पहुंची। बाद-ए-अज़ां रैली जलसे में तब्दील हो गई, जहां युति के उम्मीदवार के लिए भारी तादाद में वोटिंग करने की अपील की गई। माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चनाताईला ह्या ठिकाणी लीड द्यायचा एवढं तुम्हाला आव्हान करतो। आणि वेळोवेळी समोरचे जे मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या ठिकाणी हा तानाजी सावंत माझ्या भगिनीसाठी छातीचा कोट करून समोर उभा असेल। म्युनिसिपल कमिश्नर जी श्रीकांत की हिदायत के मुताबिक शहर में 46 अफराद ने अपने पेट डॉग्स के लाइसेंस बनवाए हैं, जबकि 47 अफराद ने पहले से ही बने हुए लाइसेंस की जदीदकारी करवाई है और इससे म्युनिसिपल इंतज़ामिया को 80,000 रुपयों की आमदनी हुई है। ये इत्तला म्युनिसिपल कॉरपोरेशन के मुताल्लिक़ा शोबे से मौसूल हुई है। वाज़ेह है कि गुज़िश्ता दिनों म्यूनसिपल कॉरपोरेशन दफ्तर में एनिमल हस्बेंड्री डिपार्टमेंट की जानिब से पालतू जानवरों में ARV वैक्सीनेशन मुहिम के तहत एक प्रोग्राम मुनक़द किया गया था। उस वक्त म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने ये फरमान जारी किया था कि जो शहरियान अपने घरों में डॉग्स और बिल्लियां पालते हैं वो उनके लाइसेंस बनवा लें और उन्हें ARV वैक्सीन लगवा लें। जिसके बाद शहर के 46 अफराद ने पेट डॉग्स के लाइसेंस बनवाए, जबकि 47 अफराद ने पहले ही से मौजूद लाइसेंस की तजदीद करवाई। इसके बावजूद कई शहरियान ने अब तक अपने पालतू जानवरों के लाइसेंस नहीं बनवाए हैं। इस तरह का इंकशाफ होने के बाद म्यूनसिपल कॉरपोरेशन का मुताल्लिक़ा शोबा हरकत में आ गया है और गुज़िश्ता 5 अप्रैल को शरीफ कॉलोनी के साकिन ने अपने पेट डॉग का लाइसेंस न बनवाने पर उनके खिलाफ कानूनी कार्रवाई की गई और अब डॉग स्क्वाड के चीफ सुरेश ओंकार डोंगरे अपनी टीम के मेंबरान अशोक कामले और विजय जाधव के हमरा गश्त कर रहे थे कि उन्हें गुलमंडी के साकिन सुनील लक्ष्मण गैर कानूनी तरीके से घर में कुत्ता पाल रहे हैं, इस बात की इत्तला मिली। जब सुनील लक्ष्मण से इसका लाइसेंस मांगा गया तो उनके पास लाइसेंस न था, जिस पर म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत की हिदायत पर मजकूरा पेट डॉग मालिक के खिलाफ डॉग स्क्वाड के चीफ सुरेश ओंकार डोंगरे ने सिटी चौक पुलिस स्टेशन में दफ़ा 188 के तहत केस दर्ज करवाया है। लिहाजा अब तक जिन शहरियान ने अपने पालतू जानवरों का लाइसेंस नहीं बनवाया है वो फौरी तौर पर लाइसेंस बनवा लें, ये अपील कारगुजार वेटरनरी ऑफिसर डॉक्टर शेख शाहिद ने की है। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल। वोटर्स बेदारी मुहिम के तहत आज एक इजलास म्यूनिसिपल सेंट्रल प्राइमरी स्कूल नंबर 1 किराड़पुरा में मुनक़िद किया गया। स्कूल की सदर मुअल्लिमा रईसा बेगम अयूब खान की सदरात में मुनक़िदा इस प्रोग्राम में इस्लामिक स्कॉलर एडवोकेट फैज़ सैयद, रिटायर्ड म्यूनसिपल टीचर, स्कूल के मेंटर शेख मुनीर, MCN उर्दू न्यूज़ के एडिटर काजी मोहिउद्दीन, रोजनामा औरंगाबाद टाइम्स के सीनियर सहाफ़ी सलीम अहमद मेहमानाने खुसूसी की हैसियत से शरीक हुए, जिसमें म्यूनसिपल स्कूलों के 150 से ज़ायद असातिज़ा ने शिरकत की, जिन्हें मेहमानों ने वोटर्स में उनके वोट की अहमियत से मुताल्लिक़ बेदारी पैदा करने की गर्ज से शहरियान की और तलबा के सरपरस्तों की काउंसलिंग करने का मशवरा दिया। इसी तरह इस प्रोग्राम में शरीक मेहमानान और असातिज़ा ने फ़ोटो फ्रेम में खड़े होकर अपनी सेल्फ़ी खिंचवाई, जिस पर मुख्तलिफ़ ज़बानों में ये तहरीर किया गया था कि मैं वोट दूंगा। इसके बाद एडवोकेट सैयद फैज़ ने दौरे हाजिर में तलबा की तालीमी तवक्कुआत और असातिज़ा की ज़िम्मेदारियाँ के उन्वान से हाज़रीन की रहनुमाई की और बताया कि तलबा में तालीम से दिलचस्पी पैदा करने और उनमें छुपी हुई सलाहियतों को उजागर करने के लिए उनके साथ दोस्ताना माहौल पैदा करें और मुख्तलिफ़ नफ्सियाती हरबे इस्तेमाल करके उन्हें मेयारी तालीम दें। उन्होंने कहा कि अगर माशरे में मजहबी रहनुमाओं और असातिज़ा ने अपनी ज़िम्मेदारियों को समझ लिया तो फिर ख़ुद ब खुद खुशगवार माशरे की तश्कील अमल में आएगी। तलबा अपने असातिज़ा और मसाजिद के इमाम व मुअज़्ज़िनीन को अपना आइडियल मानते हैं, लिहाजा असातिज़ा और मजहबी रहनुमा दोनों ही को चाहिए कि वो तलबा का आइडियल बनने के लिए ख़ुद में खुशगवार तब्दीलियाँ ले आएँ। मेंटर
شیخ منیر نے بھی اساتذہ کی رہنمائی کی اور انہیں دستور ہند نے ہر بچے کو تعلیم کے لیے بحال کیے گئے قوانین کے ساتھ ساتھ نیو ایجوکیشن پالیسی اور RTE سے متعلق مفید معلومات فراہم کی۔ اس پروگرام سے متعلق مزید معلومات اسکول کی صدر معلمہ رئیسہ بیگم ایوب خان نے MCN کو فراہم کی ہے۔ 7 سال کا بچہ آتا ہے ہمارے پاس ایڈمیشن لے کر اور اس کو 6 منتھ میں اردو ریڈنگ کر لیتا ہے، 20 روپے کی حدیث پڑھ لے گا، نام پڑھ لے گا، ہماری بک میں اردو میں کچھ پڑھ لیتا ہے اور ہم اردو میں اس کو کچھ لکھاتے نہیں ہیں اور کچھ پڑھاتے نہیں ہیں، ہم صرف ڈرائنگ کرواتے ہیں 6 مہینے کا اور پورے ڈرائنگ جو ہوتی ہے الف با تا سا کی ڈرائنگ کرواتے ہیں، کہیں بھی لکھاتے نہیں اس کو ایک چیز بھی، کیونکہ لکھنے میں اس کو انٹرسٹ نہیں ہے لیکن ڈرائنگ کرنے میں وہ انجوائے کرتا ہے۔ تو ہم کیا کرتے ہیں الف با تا سا پورا اس کو 3 منتھس کے اندر ڈرائنگ کی شکل میں لکھاتے ہیں، بڑے ڈرائنگ سے بھی چھوٹی ڈرائنگ بناتے ہیں، چھوٹی ڈرائنگ سے اور چھوٹی ڈرائنگ بناتے ہیں اور پھر اس کو کریونس کی جگہ پینسل دینا شروع کرتے ہیں، کلر پینسلس۔ مجھے بڑی خوشی ہے کہ یہ 4 روز پہلے ہم آئے تھے اور ہماری خواہش تھی کہ اردو کے اساتذہ اردو کے معلومات سے کچھ گفتگو کر سکے کسی نہ کسی موضوع پر، اور یہ طرف اس لیے ہے کہ جب انسان کو حال میں تکلیف ہوتی تو ماضی یاد آتا ہے۔ ہم کو یہ تکلیف اس لیے ہوئی کہ ہم جب اخبار میں پڑھے کہ 57 اسکول بہت حساب اور پیسہ 57 اسکول کارپوریشن کے 57 اسکول، جبکہ کارپوریشن میں 81 اسکول تھے جس میں 31 اردو کے، 8 کو ایجوکیشن، باقی اسپیشل اردو کے، 703 ٹیچرس اور 35,000 بچے، اتنے سارے بچے، اتنے سارے ٹیچرس، اتنے سارے اسکولس۔ السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ آج کیندریہ شاڑا کراڑپورہ نمبر 1 منپا میں سویپ کے انترگت ہم نے جو ہے متدار جن جاگرتی کاریہ لیا ہے اور اسی کے ساتھ ساتھ ہمارے منپا اسکول میں ایجوکیشن لیول ہائی ہو، کوالٹی ایجوکیشن ملے، اس کے لیے جو ہے تو ہم نے اسپیکر اور اسلامک اسکالر جو ہے فیض سر کو بلایا تھا اور ان کا جو ہے مارگدرشن، ان کا جو ہے تو ہمارے لیے موٹیویشن بہت امپورٹنٹ رہا۔ اس پروگرام میں ہمارے اردو کے تمام اساتذہ جس میں پرائمری، ہائی اسکول اور بالواڑی اور اسی کے ساتھ ساتھ تمام HMs نے شرکت کی اور اس پروگرام کو کامیاب بنایا۔ اس پروگرام میں ہم نے سویپ کے انترگت جو ہے تمام اساتذہ کو جو ہے تو یہ پیغام دیا کہ وہ اپنے اپنے اسکولس میں تمام بچوں کو، تمام پیرنٹس کو ووٹنگ کے تعلق سے ان میں اویئرنیس لائے اور جو ووٹر ہیں وہ جو ہے ووٹنگ کے دن بلا کسی جھجک، بلا کسی حجت کے جو ہے تو جا کر اپنا ووٹ کا استعمال کریں اور ہمارا جو اورنگ آباد کا جو فیصد ہے ووٹنگ کا کم ہو رہا ہے، اس فیصد کو انکریز کرنے میں تمام اساتذہ نے ایک اہم رول نبھانا ہے۔ اس کے لیے جو ہے تو ہم نے یہ میٹنگ منعقد کی تھی۔ الحمدللہ میں سمجھتی ہوں کہ یہ تمام باتیں جو ہم نے بتائی ہیں یہ تمام اساتذہ تک پہنچ گئی ہیں اور اس کے اوپر انشاءاللہ عمل ہوگا اور جو ہے تو ووٹنگ کے فیصد میں اضافہ ہوگا۔ ساتھ ہی ہمارے اساتذہ خود کا محاسبہ کریں گے اور ہمارے اندر جو کمی ہے ان کمیوں کو دور کر کے ہم زیادہ سے زیادہ جو ہے تو سروے کریں گے، تمام اساتذہ اور اسکول کی تعداد بھی بڑھائیں گے اور ساتھ ہی کوالٹی ایجوکیشن دینے کی ہم کوشش کریں گے، کیونکہ ہمارے مہاپالکا کے اسکولز جو ہے تمام اسکول اسمارٹ ہو چکے ہیں الحمدللہ، تمام اسکول میں ساری فیسلٹیز ہیں۔ اب صرف کرنا ہم کو صرف یہ ہے کہ ہم ہمارے اسکولس میں کوالٹی ایجوکیشن دیں۔ کوالٹی ایجوکیشن جب دیں گے تو الحمدللہ ہمارے پاس میں نیڈی اسٹوڈنٹ بہت ہیں اور وہ تمام ہمارے اسکولوں کی طرف جو ہے تو لپکیں گے اور انشاءاللہ ہمارا جو ہے ایڈمیشن بھی بہت ہوگا اور بچوں تک جو ضرورت مند ہے، غریب غربا کے بچے ہیں، ان تک صحیح تعلیم تمام فیسلٹیز کے ساتھ پہنچے گی۔ اس سے میں امید کرتی ہوں اور میں اسی کے ساتھ ساتھ تمام جو ہے HMs AMC کے پریادرشنی اسکول میں KG سے 10ویں جماعت تک کے طلباء کو خلا اور اس میں موجود سیاروں سے متعلق معلومات فراہم کرنے کی غرض سے 3D تارانگن شو منعقد کیا گیا۔ واضح ہے کہ اسرو کی جانب سے چندریان 3 کی کامیاب لانچنگ اور آدتیہ L1 مشن کے سبب میونسپل اسکولوں میں زیر تعلیم طلباء میں اسپیس
سے متعلق معلومات حاصل کرنے میں کافی دلچسپی بڑھ گئی ہے، لہٰذا ان میں تحقیقاتی جذبے کو پروان چڑھانے کی غرض سے سمر کیمپ کے دوران میونسپل ایڈمنسٹریٹر جی شریکانت کی ہدایت پر شعبہ تعلیم کے HOD و ڈپٹی میونسپل کمشنر انکش پانڈرے و ایجوکیشن آفیسر بھرت تنگوٹے کی رہنمائی میں میونسپل ہیلتھ آفیسر ڈاکٹر پارس منڈلیچا کے تعاون سے پریادرشنی اسکول کے صدر مدرس سنجو سونار نے یہ پریادرشنی اسکول اور عثمان پورہ اسکول میں زیر تعلیم KG تا 10ویں جماعت کے طلبہ کے لیے 18 اور 19 اپریل کو اسکول میں 3D تارانگن شو منعقد کیا تاکہ طلبہ کو خلا میں موجود سیاروں کی ایکٹیویٹی سے متعلق تفصیلی معلومات فراہم کروائی جا سکے۔ یہ پروگرام نوید شیخ کی سوسائٹی کاسموس ڈوم ایلینٹوریم کی جانب سے منعقد کیا گیا، جو ریاست مہاراشٹر کے مختلف اضلاع میں گزشتہ 5 سالوں سے سرگرم عمل ہے۔ اس ٹیم میں شامل افراد نے طلبہ کو بتلایا کہ خلائی سائنس کیا ہوتی ہے اور اسے سمجھنے کے لیے عملی تعلیم دینے کی غرض سے 3D تنترگیان کو ڈیولپ کیا گیا اور 360 ڈگری والے پروجیکٹرز کی مدد سے طلبہ کو خلا کا مشاہدہ کروایا گیا، جسے اسپیس کا سفر نام دیا گیا۔ اس پروگرام کے تحت 500 اسکولی طلبہ اور 100 اساتذہ اور سرپرستوں نے خلائی سفر کا مشاہدہ کیا۔ اس پروگرام کو کامیاب بنانے میں تیجسونی دیسلے، رشمی ہنمٹے، BR راٹھوڑ، پرکاش انگڑے، سمیتا مڑے اور کرن پوار نے اہم رول ادا کیا۔ گورنمنٹ میڈیکل کالج اینڈ ہاسپٹل کے احاطے میں موجود بجاج دھرمشالہ میں چیریٹی ہسپتالوں میں غریب اور ضرورت مند مریضوں کے علاج سے متعلق تربیتی کیمپ منعقد کیا گیا۔ بجاج کے ذریعے گھاٹی کیمپس میں قائم اس سنکل میں منعقد اس تربیتی ورکشاپ میں رہنمائی کی گئی کہ کن مریضوں کو علاج کی سہولت مفت دی جا سکتی ہے، کن مریضوں کو دوران علاج سہولیات دینی چاہیے، یا مریضوں کو جلد از جلد بیڈ کیسے فراہم ہو سکتے ہیں اور مناسب طریقے سے کس طرح ان کے معالجے کیے جا سکتے ہیں۔ ان تمام امور پر اس کیمپ میں مؤثر رہنمائی کی گئی۔ اس موقع پر ریاست بھر سے آئے متعدد ڈاکٹروں نے معالجوں کے دوران آنے والی مشکلات و رکاوٹوں اور مسائل جیسے کئی سوالات اس کیمپ میں اٹھائے۔ ٹریننگ کیمپ میں گھاٹی کے ڈین ڈاکٹر شیواجی سکرے، ریاستی سطح کے خصوصی امدادی شعبے کے چیف رامیشور نائک، ریاست کے چیریٹی کمشنر اموگھ کلوتی اور ریاست کے مختلف علاقوں کے ڈاکٹرز بڑی تعداد میں موجود تھے۔ विधी न्याय विभागाच्या अंतर्गत धर्मदाय रुग्णालय या ठिकाणी येतात, जे शासनाची जागा किंवा टॅक्सेशनमध्ये फायदे घेतात। अशा रुग्णालयामध्ये निर्धन आणि दुर्बल घटकांसाठी उपचार केले जातात। निर्धन रुग्ण असेल त्यांचं मोफत उपचार केले जातात आणि दुर्बल घटकासाठी सवलती दरामध्ये उपचार केले जातात। ह्याच अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने विधी न्याय विभागाच्या वतीने एक राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष ह्या सर्व योजनेचं मॉनिटरिंग आणि एज्युकेशन करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली असेल, टोल फ्री नंबर असेल आणि हेल्पलाईन नंबर असेल, याचं पुरं प्रशिक्षण वर्ग म्हणून आपण विभागशा या ठिकाणी करतो आहे की या रुग्णालयामध्ये पारदर्शी पद्धतीने रुग्णांना त्या ठिकाणी बेड मिळणे, त्यांच्या काय काय डॉक्युमेंटची गरज असते, कसं ते अप्लाय करू शकतो, कुठे कुठे करू शकतो, त्याची पद्धती काय असेल आणि रुग्णालयाने काय करणं अपेक्षित आहे, या सर्व गोष्टी सेन्सिटाईज करण्यासाठी लोकांपर्यंत त्याची माहिती आणि त्या रुग्णालयाने पण माहिती पडली पाहिजे की असं कक्ष कसं आहे, त्याची कार्यपद्धती काय असणार आहे, ते अर्ज करणं कसं आहे, त्याचे प्रोसेस काय असेल, यासाठी आपण ही कार्यपद्धती आणि कार्यशाळा घेतली। आणि रुग्णालयाच्या ज्या अडचणी आहेत, कारण माननीय उच्च न्यायालयाने 2006ला योजना या ठिकाणी फ्रेम केली, त्यानंतर याच्यात काही बदल झालेत नाही, पण काही रुग्णालयाच्या काळानुरूप आज 2024 या ठिकाणी आलेले आहेत। या योजनेचं काळानुरूप काही बदल किंवा काही अडचणी आहेत, त्या रुग्णालयाच्या अडचणी समजून घेऊन माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशात आणून देणं आणि त्या योजनेचं प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करता येईल आणि माननीय उच्च न्यायालयाकडे निर्देशन आल्यानंतर त्यांच्या गाईडलाईन्स घेऊन या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं, हेच या प्रशिक्षण आणि कार्यशाळेचं महत्त्व आहे। हर साल की तरह इस साल भी बंटी भाऊ मित्र मंडल की जानिब से परिंदों के लिए जगह जगह मिट्टी के बर्तन नस्ब किए गए हैं। عیار ہے کہ گرمی کے موسم اور درجہ حرارت کی شدت میں اضافے سے جہاں انسان متاثر ہو رہے ہیں، وہیں دوسرے حیوانات، چرند و پرند بھی اس خطرناک موسم سے شدید اذیت کے شکار ہیں، اور تیز دھوپ اور آگ برساتے سورج کی تمازت کے سبب پانی پانی کر رہے ہیں۔ ان سخت حالات میں پرندوں کے دانے پانی کا انتظام ہو سکے، اس غرض سے کرماڑ کے نتن دیشمکھ بنٹی بھاؤ متر منڈل کی جانب سے پچھلے 6 برس سے پانی اور ایک چونچ بھر دانہ کے نام سے انجام دی جانے والی اس سرگرمی کے تحت سینکڑوں مقامات پر مٹی کے برتن لگائے جاتے ہیں اور ان میں
दाने पानी का इंतजाम किया जाता है। गुज़िश्ता रोज़ इस साल की मज़कूरा सरगर्मी का इफ्तिताह करमाड़ पुलिस थाना के पीआई प्रताप नौगरे के हाथों अमल में आया। ये काबिल सताइश सरगर्मी मित्र मंडल के सदर सचिन औचरमल अंजाम देते हैं। इस इफ्तिताह के मौके पर ज़रूरी बाजार समिति के डायरेक्टर दत्ताभाऊ उकिरडे, व्यापारी महासंघ के सदर रमेश आगड़े, एकनाथराव औचरमल, बाला साहब उकिरडे, सैयद कदीर, शकील पठान, आकाश कुलकर्णी, मजीद खान पठान, डॉक्टर पूर्णिमा पंडित, मनीषा अड़ाहो, जयश्री अंभोरे और दीगर कसीर तादाद मर्द ख़वातीन मौजूद थे। ट्रैफिक कवानीन की खिलाफ वर्जी करने वालों पर शिकंजा कसने के लिए सिडको पुलिस स्टेशन की जानिब से गुज़िश्ता शाम कैनॉट पैलेस इलाके में नाकाबंदी की गई और खातियों से जुर्माना वसूल किया गया। पुलिस इंस्पेक्टर अतुल यरमी की रहनुमाई में यह कार्रवाई की गई और गाड़ियों के कागजात के साथ साथ गाड़ी चलाने वालों के ड्राइविंग लाइसेंस की भी जांच की गई। इस जांच के दौरान कई लोग शराब पीकर गाड़ी चलाते पाए गए, लिहाजा उनके खिलाफ कार्रवाइयां की गई। इस दौरान कई नौजवान बुलेट गाड़ी के बेहंगम हॉर्न बजाने और बगैर नंबर प्लेट की गाड़ी चलाते पाए गए, जिनसे जुर्माना भी वसूल किया गया। सिडको पुलिस ने एक मोबाइल चोर को गिरफ्तार कर लिया, जिसके कब्जे से मसरूखा मोबाइल फोन हैंडसेट भी जब्त किए गए। मज़कूरा मुलजिम चोरी का मोबाइल फोन बेच रहा था कि ऐन उसी वक्त पुलिस के हत्थे चढ़ गया। उसके पास से 2 मोबाइल फोन जब्त किए गए हैं। मुलजिम का नाम सुहेल शब्बीर शेख बतलाया गया है। सिडको थाना के सुभाष शिवाड़े को इत्तला मिली थी, जिसके बिना पर वो टीवी सेंटर के मैदान पर गए और जब मुलजिम वहाँ आया तो उन्होंने उसे चोरी किए हुए मोबाइल फरोख्त करते हुए गिरफ्तार कर लिया। पुलिस ने सुहेल के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। ये कार्रवाई इंस्पेक्टर अतुल यरमी की रहनुमाई में अमलदार सुभाष शेवाड़े, प्रदीप दंडोते, लाला पठान व दीगर अहलकारों ने अंजाम दी है। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। औरंगाबाद और जालना पार्लिमानी हलके से महाविकास आघाड़ी के मुत्तहदा उम्मीदवार चंद्रकांत खैरे और डॉक्टर कल्याण काळे की इंतखाबी तशहीर के लिए एनसीपी के बानी सदर शरद पवार का आज शहर में इजलास मुनक़िद। मुल्क के मौजूदा सियासी हालात पर उन्होंने किया तबसरा। आखिरकार महायुति ने औरंगाबाद पार्लिमानी हलके से तय कर लिया अपना उम्मीदवार। रियासती वजीर संदीपान भुमरे पाटिल के नाम का जल्द किया जाएगा बाकायदा ऐलान, कहा शिवसेना शिंदे ग्रुप के तर्जुमान संजय शिरसाट ने। वोटर्स में बेदारी पैदा करने सेंट्रल प्राइमरी स्कूल नंबर 1 किराड़पुरा में खुसूसी प्रोग्राम मुनक़िद। प्रियदर्शनी स्कूल में भी तलबा के लिए रखा गया 3D तारांगन नामी शो। फिल्म के जरिए तलबा को फराहम करवाई गई खलाई मालूमात। और गवर्नमेंट मेडिकल कॉलेज के अहाते में मौजूद बजाज धर्मशाला में चैरिटी अस्पताल में ज़रूरतमंद मरीजों के इलाज से मुत्ताल्लिक़ रखा गया तरबियती वर्कशॉप, माहिरीन ने की रहनुमाई। इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यहीं ख़त्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और ख़बरों के साथ। तब तक के लिए मैं क़ाज़ी मुहियुद्दीन आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।